नमस्कार, मी सुजाता. दुनिया दर्शन या माझ्या YouTube चॅनलवर तुमचं हार्दिक स्वागत. 21व्या शतकात आज आपण बरीच प्रगती केली आहे. यशाची अनेक शिखरं सर केली आहेत. आपण चंद्रावर गेलोय, परग्रहावर वस्ती करण्यासाठी जागा शोधतोय. हे सगळं जरी खरं असलं तरी आपण सुखी झालोय का? किंवा सुखी कसं राहायचं याचं उत्तर आपल्याला मिळालंय का? तर निश्चितच नाही. कारण मुळात सुख म्हणजे काय किंवा सुखी राहणं म्हणजे काय हेच आपल्याला उमगलेलं नाही. खरं तर पूर्वीपासून माणसाच्या ज्या मूलभूत गरजा होत्या त्या आजही त्याच आहेत. पण आपणच आपल्या गरजा अवास्तव वाढवल्या आहेत. उर फुटेस्तोवर आपण धावतोय. कधी सुखाच्या शोधात तर कधी स्वतःच्या, कधी करिअरसाठी तर कधी भौतिक गोष्टींसाठी. पण या सगळ्या गोष्टी करताना आपण थोडं थांबून आपल्या आयुष्यात सिंहावलोकन केलं पाहिजे. आणि तेव्हा तुमच्या लक्षात येईल ज्या आपण या अनाठायी गरजा केल्या आहेत त्या खरंच गरजेच्या नाही आहेत. प्रवास सुखकर होण्यासाठी जशी सिग्नलची आवश्यकता असते तसंच आयुष्यात देखील आपण सिग्नल आखले पाहिजेत. कधी थांबायचं, केव्हा पुढे जायचं या गोष्टी आपल्याला कळल्या पाहिजेत. तरच आपल्या आयुष्याचा प्रवास सुखकर होऊ शकतो. असंच सुखाच्या शोधात असणाऱ्या आणि हे सुखाचं इप्सित साध्य करणाऱ्या एका व्यक्तीची गोष्ट आज मी तुम्हाला सांगणार आहे. व्यंकट अय्यर. मूंग ओव्हर मायक्रोचिप्स हे त्यांचं आत्मचरित्र. कॉर्पोरेट क्षेत्रात एका मोठ्या पदावर एका नामांकित कंपनीत ते कामाला होते. तुमच्या आमच्या ज्या भौतिक सुखाच्या व्याख्या आहेत, ज्या गोष्टी आपल्याला गरजेच्या वाटतात त्यापेक्षा जास्त गोष्टी त्यांनी आयुष्यात मिळवलेल्या होत्या. पण IT क्षेत्रातील एकरसपणा, शहरी धावाधाव आणि त्याचा आरोग्य मनस्थितीवर होणारा परिणाम यावरून त्यांना एक गोष्ट समजली, आनंदी जीवन म्हणजे फक्त तुमचं उत्पन्न नाही. त्यामुळे त्यांनी हे सगळं जीवन सोडून ग्रामीण जीवन जगण्याचा, शेती करण्याचा विचार केला आणि शेती ही सेंद्रिय पद्धतीने करण्याचा विचार केला. ते प्रवाहाविरुद्ध वाहण्याचा कठीण विचार करत होते. परंतु मित्र हो, प्रवाहाविरुद्ध वाहणारे लोकच इतिहास घडवतात. शेतीबद्दल अजिबात ज्ञान नसताना केवळ या ध्यासापायी त्यांनी शेतीचं ज्ञान मिळवलं आणि शेती करायला सुरुवात केली. सुरुवातीला अनेक अडचणी आल्या, परंतु त्यांना शांत, आरोग्यपूर्ण आणि निसर्गाशी जोडलं जाणारं आयुष्य त्यांना जगायचं होतं, जे त्यांनी यातून साध्य केलं. मानवी जीवनाचे विविध पैलू, ग्रामीण भारतातील बदलती जीवनशैली, शहरी ग्रामीण जीवनातील फरक खूप छान पद्धतीने त्यांनी या पुस्तकात मांडला आहे. हे पुस्तक त्यांनी सहज आणि स्पष्ट रीतीने माहितीपूर्ण आणि अनुभव प्रधान असं लिहिलं आहे. हे पुस्तक इंग्रजीत असून त्याचा मराठी अनुवाद देखील आहे. शेती, ऑर्गॅनिक जीवनशैली किंवा पर्यावरण सहजीवन यामध्ये रस असलेल्या वाचकांसाठी ते प्रेरणादायी आहे. व्यंकट अय्यर यांनी या निवडलेल्या मार्गावरून जाताना आपला आनंद, आपलं आरोग्य अबाधित ठेवला आहे. त्यामुळे ज्यांना करिअर स्विच म्हणजेच आयुष्यात वेगळा मार्ग निवडायचा असेल त्यांच्यासाठी हे पुस्तक अतिशय उपयोगी आहे. लेखकाचे विचार, त्याचं आयुष्य, अनुभव आपल्यासाठी खरंच खूप प्रेरणादायी आहेत. साधारण आयुष्य जगताना अत्युच्च मनशांती कशी मिळवावी याचं ते मूर्तिमंत उदाहरण आहेत. तुम्ही तुमच्या आयुष्यात तुमचं सुख कशात आहे ते शोधा, तुमच्या आवडीनिवडी जपा आणि इतर कोणत्याही गोष्टी आधी स्वतःला प्राधान्य द्या. स्पर्धा तर जगात आहेच, पण गरजेचं नाहीये तुम्ही त्या स्पर्धेत उतरावं. या जगात पैशापेक्षा इतर अनेक गोष्टी महत्वाच्या आहेत आणि जेव्हा त्या हातातून निसटायला लागतात तेव्हा आपल्याला कळतं आपण काय गमावलंय. आणि याचंच एक उदाहरण म्हणजे आरोग्य. सर्वे भवन्तु सुखिनः. धन्यवाद.